मित्रांनो, आता आपण चाललेलो आंघोलीला. झोप लागली, झोप मस्त लागली, पण डीजेचा असा आवाज होता ना त्यात नुसतं जो जागे यायची मध्ये मध्ये. नंतर बंद झालं डीजे, तेव्हा झोप लागली मस्त की. आता आपण फ्रेश होऊ, नंतर जाऊ पालखी घेऊन वरती. मग मित्रांनो फायनली आपली आता आंघोळ झालेली आहे. तर आपण पालखी आता जाऊन आपण पाया पडूया पालखीच्या, आणि मग थोडी वाट बघूया. लेडीज येतात गावातनं आपल्या, मग त्या येतील आणि मग ते आल्या का मग आपण बँडवाला पण येतील. बँडवाला आला का मग आपण वरती जाऊ मस्त देवीचा आपल्या एकविरा मातेच्या पाया पाडायला. तर डायरेक्ट आपण आता तेव्हाच भेटूया, पालखी निघेल तेव्हा. मग मित्रांनो आता थोड्याच मिनिटात आपली पालखी निघणार आहे. बघूया एकदम बँडवाल्याला आपण आता नाचूया, आणि मग नाचत नाचत पालखी घेऊन आपण वरती जाऊया गाडावर. आता आपल्या पुढे मानाच्या अग्रवालची पालखी आहे. मानाच्या अग्रवालच्या पालखीच्या पाठीपाठी आपली पालखी आता सोबत चाललेली आहे. टाइम तर भरपूर लागेल आता असं वाटतंय जायला.
आईचं देऊळ तर आपण आता थोड्या टायमा आता लाईनीला राहू आणि मग आपण आपल्या आई माऊलीचं दर्शन घेऊ. आता देवीची मानाची पालखी आली चौल आग्रावालची. आपल्या यशोदा आईची मुख्य पालखी या ठिकाणी आलेली आहे. चला आता बघा तुम्ही पण. आपण आता दर्शन घ्यायला थांबलो लाईनीमध्ये. आपल्याकडे इथे लाईन आहे पालखीची. चला आता दर्शन घेऊया आपण नंतर भेटू. तर आपण आता जवळ आलो मंदिराच्या. जाईल आता पण आम्हाला एकटाच झाला आपल्याला. चला आता जाऊ आपण आतमध्ये व्हिडिओ काढा तिथे काढू. बाहेर आमची हालत खराब झाली. पाणी पण नाही. बर्फाचा पाणी दिला. बर्फ होता बर्फाला आठवण पाणी दिलं. चला आता दर्शन करूया आपण. झालेलं आहे फायनली. इथून बाहेर आलेलो आपण. तर चला आता आपण आता ताण तर होतो लागले. पहिले पाणी पिऊया जाऊन आपण. मस्तपैकी दर्शन झाला. आता पटकन झाल्यानंतर अर्धा तास लवकर झाल्यानंतर पटकन जाऊया मग. तर फायनली आपण आता बाहेर आलेलो आहोत. मस्तपैकी दर्शन झाला. 1.5 तास तर लागला. 1-1.5 तास लागेल. 1-1.5 तास दरवर्षी लवकर होतो. या फेरीला भरपूर टाईम लागला कारण बरेचशी लोक पालखीच्या लाईनीमध्ये दिसत होती. त्यामुळं उशीर लागला एकदम. चला आता पहिले आपण पाण्याची सोय करूया. ताण लागले. बॉटल आहे पण नुसतं बर्फ आहे. थोडं बर्फ घ्यायचं झाला. खूप ताण लागलेली. चला आता पहिले पाणी बघू आणि मग परत इथं फिरूया. आणि आपण नंतर आता खालती जाऊ पालखी घेऊन. त्यानंतर आपण पुन्हा वरती येऊ. 3:30-4 जरा मला कारण पनवेल कोलीवाडा आपली मानाची पालखी जी आहे ती इथे येणार आहे. तिला आपण नंतर खालती घेऊन जाऊ. इथं आपली आता पालखी निघाली आहे खालती जाण्यासाठी. बघू शकतो मी पालखी आपली निघाली आहे खालती जाण्यासाठी. मस्त असं दर्शन झालेलं आपला. चला एकविरा माते की हॅलो. अन्यथा सीसीटीव्हीचा पुरावा ग्रहण करून गर्दीत शोधून ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपल्या आई बहिणींना तसेच आपली पालखी आलेली आता खालती. मित्रांनो तर आपण खरं आता वरती चाललेलो आहोत. तर वरती काय चाललो तर आपण आता तर आपली पनवेलची जी कोलीवाड्याची जी मानाची पालखी आहे ती पालखी आता वरती आलेली आहे. तर तिची आता सजावट करायला सुरुवात करणार आहेत.
तिथे आपण सजावट बघायला जाऊ कशी करतात आणि नंतर संध्याकाळी आरती होतं. त्या आरतीनंतर जो जल्लोष असतो बघण्याचा, तो जल्लोष बघायला खूप मजा येते. तर तो जल्लोष बघण्यासाठी आपण आता वरती लवकरच चाललेलो आहोत, कारण वरती खूप गर्दी होतं. मग नंतर जागा नाही भेटत, तर ती जागा आपण आपल्याला पाहिजे तर त्यासाठी आपण आता लवकर चाललेलो आहे. वाजले जातात 4लाच आपण आता वरती चाललेलो आहे. तर चला जाऊया, तुम्हाला पण दाखवतो मी पालखी. तर बघा तुम्ही पण पालखी यंदाची पनवेल कोळीवाड्याची मानाची पालखी. पण अर्ध्या रस्त्यात आपण आलेलो आहोत. तर आपण पायरींवरून नाही आलो, आपण पायऱ्यांवरून नाही आलो आपण आलो या गाड्यांच्या रोडने आलो अर्धवट. बघू ना जरा तिथनं येऊ. तिथून बऱ्याच फेऱ्या झाल्या, 3-4 फेऱ्या झाल्या वरती आणि तिकडून आलो. चला आता पुढे जाऊ आपण. आपण इथं पोहोचलेलो आहोत. बघू शकतो मी सगळीकडे आपला पनवेल कोळीवाड्याचं बरीचशी पब्लिक आहे. अजून भरपूर पब्लिक चालते आहे, ती पण येईल अशी वरती. चला आपण आता पालखी सजावट झाली ती बघूया आणि आपण मग नंतर मजा करूया आणि तुम्हाला पण दाखवतो नंतर काय
वाटतंय तुला? नाही वाटत. चारा बघा गर्दी बघा मागे कसली गर्दी फुल गर्दी फुल पब्लिक. आता डायरेक्ट खाली जाऊन नाचू खालीच भेटू नाही तर पडू. मित्रांनो आपण आता पायथा मंदिराच्या इथे थांबल्या बघू शकता आपण पायथा मंदिराच्या बघ काम मस्त इथे झालेलं आहे थांबलेलं होतं. चला आता पायथ्याला जाऊ. आता थोड्याच वेळात पालखी आपली खालती येईल मानाची पालखी पनवेल कोलवाड्याची. चला आता वाट बघतो आपण आली गेल्याच मला दाखवतो.
निघलो आपल्या पालखीकडे जायला, कारण की टाईम एवढा लागेल की खूप टाईम लागेल कन्नूर कोलीवाड्याला जायला त्याच्या ठिकाणी. आणि आता कल्याण कोलीवाड्याची पण पालखी आलेली तिथे आणि तिथे एकदम अशी गचपट झालेली आता डान्स करण्यासाठी. तर फटाक्यांची जुगलबंदी चालू होती. तर चला जाऊया आता आपल्याकडे. आपल्या तिथं आता आंघोळ धुवायची आपल्याला. बघा बघू जातो मी तिथे नाचला, फुल नाचलो, फुल मागलो एकदम. वरती अशी गर्दी झाली ना बाबा, एवढी संख्या होती कन्नूर कोलीवाड्याची काय बोलायची, भरपूर एकदम संख्या होती. तर चला जाऊया आपण आता पटकन आणि मस्त की आंघोळ धुवू आणि मग थोडाफार आपल्या इथं नाचू, नाही तर मग डायरेक्ट झोपू आपण. चला तर मग मित्रांनो, तर फायनली आपण आता आंघोळ धुलेली, जेवण पण आलेलो. आता डायरेक्ट आपण झोपतो. इकडं नाचता, इकडं डान्स चालू आहे. आपण झोपू त्यांना नाचू द्या. तर चला आपण झोपूया आणि परत सकाळी भेटू. चला सकाळी बोलू आपण.